आपण आयुष्यात खूप काही मिळवतो, पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी ही धडपड करतो ती कारणच शेवटी आपल्याबरोबर राहत नाहीत. मग राहून राहून मनात येतं काही नव्हतं तेव्हाच सुखी होतो. कधीकधी खूप घट्ट असलेलं नातंसुद्धा काही क्षणातच तुटतं, फक्त या कारणामुळेच की कोणी तिसरी व्यक्ती मध्ये येऊन गैरसमज निर्माण करते. ज्या व्यक्तीच्या अंगात दुसऱ्याला सन्मान देण्याची आणि आपल्याकडून झालेल्या चुकीची क्षमा मागायची क्षमता असते, ती व्यक्ती सर्वांना आवडणारी व सर्वांना प्रिय असते. कारण ह्या दोन्ही गोष्टी माणसाचा स्वभाव सांगतात. एखाद्याच्या वाईट काळाचा फायदा घेऊन जर कोणी मोठेपणा मिळवत असेल तर त्या मोठेपणाची किंमत शून्य आहे. अहंकार कोणालाच चुकलेला नाही. त्याचे पण दोन चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो. जाणीवपूर्वक कोणी टाळत असेल तर त्यांच्या नजरेत यायचं सोडून द्या आणि स्वतःला कामात इतके गुंतवून घ्या की पुढे चालून त्यांना पश्चाताप झाला पाहिजे की या व्यक्तीला टाळायला नको होतं. माणसांचा संग्रह करणं इतकंही सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणं. कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते, तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते. प्रत्येक दिवस चांगला नसेल, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असेलच. कोणत्याही नात्यात प्रामाणिक असणारेच गुंतले जातात. वेळ घालवणारे गोड बोलून निघून जातात. नात्याच्या पैशांच्या नजरेने पाहू नका. नातं टिकवणारी माणसं बहुतेकदा गरीब असतात. अभिमान तेव्हा येत असतो जेव्हा आपल्याला वाटते आपण काही केलं आहे. सन्मान तेव्हाच मिळतो जेव्हा जगाला वाटतं तुम्ही काही केलं आहे. कडू आहे पण सत्य आहे. माणसं जपायची असतात आणि पैसा वापरायचा असतो, पण लोक पैसा जमवतात आणि माणसं वापरतात. भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसे खाता येत नाहीत आणि पैसे जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही. जीवनात पैशाला ठराविक मर्यादेपर्यंत स्थान आहे. पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमावलेली सोन्यासारखी माणसं हीच खरी श्रीमंती. पैसा फक्त एकच भाषा बोलतो, तू मला आज वाचव, उद्या मी तुला वाचवीन. म्हणून आजपासूनच बचत करायला सुरुवात करा. उद्या, परवा, नंतर, कधीतरी या शब्दांचे कधीच गुलाम होऊ नका. अपमानाच्या पायऱ्यावरून ध्येयाचा डोंगर चढायचा असतो, कारण जर अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती. आयुष्यात कोण कसं वागेल हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून आपण काय शिकलं हे डोक्यात घेऊन आयुष्यात पुढे जाणं श्रेष्ठ. संगत कधी राजाची करू नका. कधी आपल्याला नोकर बनवून ठेवेल सांगता येत नाही, पण संगत संतांची करा, कारण कधी देवाची भेट घालून देतील सांगता येत नाही. लोकांना तुमच्या यशाचे कौतुक कधी नसतेच. तुमच्या यशामुळे त्यांचा फायदा होणार असेल तरच ते तुमचे कौतुक करतात. आत्मविश्वास एक प्रभावी अंजन आहे. हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कोणत्याही अडचणीतून अचूक मार्ग दिसतो. आयुष्य म्हणजे 10% आपल्यासोबत काय घडते आणि 90% आपण त्यावर कशी प्रतिक्रिया देतो. कुणीही तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, आपला विश्वास आपल्या सोबत असू द्या, कारण सहाऱ्याची कधीच गरज भासणार नाही. पंगत चुकली तर एक वेळची भाकरी चुकते, पण संगत चुकली तर आयुष्याची दिशाच बदलते
म्हणून संगत चांगल्याचीच करा. कोणालाही हक्काने रागवताना 10 वेळा विचार करा, कारण लोक बोललेलं जास्त आणि जीव लावलेलं कमी लक्षात ठेवतात. भावना आयुष्यात कितीही चुका झाल्या तरी चालतील, पण कुणाच्या भावनासोबत खेळण्याची चूक कधीच येऊ नये. विश्वास एखाद्यावर इतका करा की तुम्हाला फसवताना तो स्वतःला दोषी समजेल. एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगलं बोलतील. श्री स्वामी समर्थ.